नमस्कार मंडळी, छोट्या मोठ्या बुकेसाठी झटपट होणारं असं कॉर्न चाट एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. त्यासाठी काय केलेलं आहे, दोन कॉर्न मक्याचे कणसं घेतली होती, त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. हे स्वीट कॉर्न आहेत. एका कढईमध्ये किंवा एका टोपामध्ये पुरेसं पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये हे दाणे आता आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये हे स्वीट कॉर्नचे दाणे टाकलेले आहेत, 2 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि हे मस्तपैकी आता आपल्याला बॉईल करून शिजवून घ्यायचे आहेत. ते 5-6 मिनटं लागतात फक्त. 5-6 मिनटामध्ये बघा हे मस्तपैकी असे पाण्यामध्ये बॉईल झालेले आहेत आपले मक्याचे दाणे. आता ते एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. ह्या गरम गरम दाण्यातच 1-2 चमचे बटर टाकायचं आहे. गरम दाणे आहेत, बटर त्याच्यामध्ये छानपैकी मेल्ट होऊन जातं. आता बटर टाकल्यानंतर आपल्याला इथे काही मसाले घ्यायचे आहेत. त्यामध्ये मी घेतलेला आहे 1 ते 2 चमचे पेरी पेरी मसाला, 1 चमचा एव्हरेस्टचा तिखा लाल, अर्धा चमचा चाट मसाला. हे सर्व मसाले ह्यामध्ये टाकायचं. थोडंसं मीठ तुम्ही इथे टाकू शकता, कारण की ऑलरेडी आपण बरंचसं मीठ बॉईल होताना टाकलेलं आहे. गरज असेल तरच थोडंसं मीठ ह्यामध्ये ॲड करा. त्यानंतर इथे 1 काकडी, 1 टोमॅटो, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. ते ह्या कॉर्नच्या दाण्यामध्ये आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं आहे. अर्धा लिंबू इथे पिळून घ्यायचा आहे. लिंबाने ह्याला छान चटपटीत अशी टेस्ट येते. इथे आता थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे. या इथे तुम्ही 1-2 हिरव्या मिरच्या पण बारीक चिरून टाकू शकता, पण माझ्याकडे लहान मुलं हे चाट खाणार होते, तर मी इथे हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही आहे. तर आता हे सर्व आपलं कॉर्न चाट मस्तपैकी रेडी आहे. एका बाउलमध्ये मस्तपैकी सर्व करा. हवं तर वरून थोडीशी कोथिंबीर तुम्ही अशी भुरभुरू शकता आणि हे कॉर्न चाट खाण्यासाठी आता रेडी आहे. असं एकदा कॉर्न चाट तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला गॅरंटी आहे नक्की आवडेल. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.